मसाला परतला, आता मटण टाकते। तर हे आज मी मेंढीचं मटण आणलंय, तर हे चांगलं धुवून घेतलंय आणि आता हे शिजवून घेते। तर आज मी ह्या चुलीवर कुकिंग करणार आहे, तर आम्हाला सगळ्यांना भेटलेले आहेत म्हणून त्याच्यावर आज करणार। तर आता कांदा कापून घेते, कांदा हळद आणि मिठामध्ये आपण मटण शिजवून घेऊया। हे तिखट कांदा आहे, डोळ्यातूनच पाणी निघालं। तर 1 किलो मटण आहे म्हणून कांदा जास्त लागतंय, म्हणून कांदा जास्त कापते। तर कढई तापवून घेते आणि कांदा भाजून घेते। तर ही चूल मातीपेक्षा जरा बरी पडती, कुठे उचलून ठेवता पण येते आणि चांगलं हे पण जाळ पण लागते त्याला। पावसामुळे जरा लाकडं पण ओली ओली झालेत म्हणून पेटती पण नाही लवकर, तापायला लागतात जरा उशीर। तर आमचं घर जरा जुनं चोपाई घेतलंय बनवायला, म्हणून ह्या घरात आलो आम्ही। कढई तापली, आता कांदा टाकते भाजायला। आम्ही हलवत राहते म्हणजे जळणार नाही। तर भाजल्यावर कांदा कमी होतोय म्हणून जास्त कापला होता। कांदा भाजलाय, लाल झालाय मस्तपैकी, तेल टाकते। तर आता हळद टाकून घेते। तर आता मी मटण टाकते आणि मग वरून मीठ टाकीन, वाफवून घेते। तर मी ह्याच्यात पाणी नाही घालणार आणि हे मटणाचंच पाणी त्याच्यात येईल, त्यातच ते शिजवून घेईन। जर नंतरून कमी पडलं तर अजून थोडंसं पाणी घालीन नंतर। तर हे मिक्स करून घेते, थोडंसं परतून घेते आणि मग मीठ टाकते। तर आता मी मीठ टाकते, मीठ टाकल्यामुळं मटण पाणी पण सोडन। तर आता हे मिक्स करते आणि वाफवते। तर आम्ही चापचं मटण आणलंय, तर आता मी झाकून टाकते, थोडा वेळ शिजू देते। डाळ ठेवी खात्या जरा तापन पण पेटतील। तर हे थोडंसं हलवून घेते, नाहीतर खाली लागल, करपतंय खाली, म्हणून थोडंसं हलवून घेते। आणि पाणी पण खूप याला सुटलंय, तर हे परत झाकते आता। तर मटणाला थोडा उशीर लागतोय शिजायला। फोडून टाकला पोरांनी, बघती ग। तर ह्याच्यातलं थोडंसं पाणी आटलंय, ह्यात थोडंसं पाणी घालूया, नाहीतर हे जळण। तर थोडंसंच पाणी घातलंय, जास्त पण नाही। मी कोकणला गेलते यशचा दाखला आणायसाठी, तर तिकडं बराच उशीर झाला, दाखला मिळतच नव्हता। तर बराच दिवस व्हिडिओ काढायला नाही मिळाला आणि माझा मोबाईल पण मी रात्रीच्या चार्जिंग लावला आणि झोपले आणि खूप पिझ्झा गाजा पण होत्या, रात्रीच्या जळाला आणि सकाळच्या चालूच नाही, मग मोबाईल पण बंद पडला। बराच दिवस व्हिडिओ पण नाही बनवला। तर तिकडं बराच दिवस राहिले दाखल्यासाठी, मग दाखला मिळाला, तिकडून आले यशला शाळेत टाकलं हॉस्टेलला, आता शाळेत जातोय यश। तर चुलीला मगाशी पेटतच नव्हती,
लई वेळ पण लागतोय पेटायला आणि एकदा पेटली का मग मस्त पेटते. तर आता कॅमेरा आला का दररोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन दर आठवड्याला. ज्याला कोणाला मदत करायची असेल तर सरांच्या अकाउंटला तुम्ही हे करू शकता. माझा अकाउंटचा जरा प्रॉब्लेम आहे. तर शिजलंय का नाही बघते उचकून. लाईट पण गेली, पाणी पण आटलंय डबल. हे शिजलंय का नाही बघते. तर हे बघा मस्त शिजलंय, गरम आहे. इकडं पाऊस पण सारखा येतोय जातोय 5-5 मिनिटाला. ऊन पडतंय लगेच पाऊस येतोय. तर हे चांगलं उकळलंय आणि लाईट पण गेली. तर आता उतरवून घेते. तर हे बघा मस्त पैकी कालवण सूप पण तयार झालंय. तर हेच कालवणात टाकू. तर मटण शिजलंय. आता वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेते. आज आपण कालवणासाठी स्पेशल माऊली काळा मसाला वापरणार आहेत आणि त्यासोबत आपण माऊली गरम मसाला पण वापरणार आहे. तर माऊली मसाल्यामध्ये कोणताही रंग आणि कोणताही केमिकल वापरला जात नाही. हा मसाला पूर्णपणे डंका मशीनवर बनवला जातो. यातले सर्व मसाले चुलीवर भाजले जातात. हा मसाला पूर्णपणे हाताने बनवला जातो. ह्यामध्ये 22 प्रकारचे खडे मसाले असतात, जसे विलायची, भेंडी विलायची, धने, जिरे, शहाजिरे, जावित्री, कर्णफूल, दगडफूल, खोबरं व बरंच काय. जर तुम्हाला हे मसाले मागवायचे असतील तर इथे फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांचा फोन नंबर आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. तर आता मटण शिजले, आता वाटण करून घेते. तर कढईत आपली आता कांदा भाजून घेते. तर कांदा भाजलाय, आता उतरवून घेते. खोबरं पण थोडं परतून घेते तेलामध्ये आणि मग वाटण बनवून घेऊया त्याचं. तर हे झालंय, आता उतरवून घेऊया. तर हे एकत्रच वाटण बनवायचं आहे म्हणून याच्यातच ठेवते. तर वाटण बनवायचं आहे म्हणून पाटा थोडासा धुवून घेते. तर हे बघा मी वाटण्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर घेतली, खोबरं आणि कांदा पण भाजून घेतलाय. तर आता वाटण बनवून घेते. तर आधी खोबरं वाटते. काय खातो? तर कांदा पण घेते आता. आलं लसूण पण यातच मिक्स करून घेते. तर आता कोथिंबीर पण घेते. काय आहे मग ते. तर वाटण झालंय तयार, आता काढून घेते. दीपे, आता कालवण बनवूया. तेल टाकून घेते. माऊली काळा मसाला आज कालवणासाठी वापरणार आहे आणि त्यासोबत हा माऊली गरम मसाला पण. तर हा चमचा मोठा आहे म्हणून 3 चमचे घेते माऊली काळा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घेऊया, माऊली गरम मसाला. तर हे वाटण परतून घेते तेलामध्ये. तेल लय टाकलंय. तर वाटण मस्त परतायला लागलंय. आता हा माऊली काळा मसाला आणि गरम मसाला टाकते. माऊली गरम मसाला आणि काळा मसाला टाकल्यानंतर काहीच दुसरं टाकायची गरज नाही. हळद, धना पावडर असं काहीच टाकायची गरज नाही. किती मस्त काळा रंग आलाय ह्याला. मसाल्याचा खूप मस्त सुगंध येतोय. मसाला परतला, आता मटण टाकते. हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते. मसाल्याचा रंग बघा कसा मस्त दिसतोय का. तर हे मसाल्याचं पाणी टाकते
आणि थोडा वेळ झाकून ठेवते. जर मटण चुकून कच्चं राहिलं असेल तर ते कालवणासोबत शिजून जाईल. तर हे झाले, आता शिजले. आता मीठ टाकते, आता कोथिंबीर टाकते वरून. तर कालवण झाले, झाकून उतरवून घेते. तर भाकरी बनवून घेते. तर हे झाले तर आता वाढते. मटण मस्त शिजले, रंग पण खूप छान दिसतंय. त्याला ते प्रणव ना. तर हे बघा, चाप मस्त शिजलेत. तर खाऊन बघते. अरे मस्त शिजले. तर या मित्रांनो जेवायला. दीपे कसं झालंय? मस्त. जर तुम्हाला माऊली मसाला मागवायचा असेल तर नंबर दिलाय वरती, नक्की मागवा. आणि ही रेसिपी तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी प्रयत्न करेन लवकर लवकर व्हिडिओ टाकायला. आज मी संजयला आणि प्रणवला जेवायला बोलवलंय. तर कसं झालंय? एक नंबर झाले. चांगलं झालं, मस्त. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थोडा जास्त वेळ शिजून घेऊया. मटणाला थोडा वेळ लागतो म्हणे शिजायला. बस. तर आता कॅमेरा आला का आज आपण कालवण्यासाठी स्पेशल मसाला माऊली. तर ह्यातले सर्व मसाले, तर नको बोलू, हा. तर हे सर्व तर नको बोलू ना. तर तर नाही जात. जोरात बोल जरा. जो अरे. आकाश. पाडला.